नमस्कार मैत्रिणींनो, मी आज वटसावित्री स्पेशल अशी महाराष्ट्रीयन पुरणपोळीची थाळी बनवलेली आहे. तर आपण पुरणपोळीसाठी पुरणपोळीची रेसिपी बघूया. मी इथे 1 वाटी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे आणि मी ही कुकरला शिजवून घेत आहे. कुकरमध्ये मी त्याच्यात डबलनं पाणी टाकलेलं आहे, म्हणजे 2 वाट्या, आणि कुकरला झाकण लावून कुकर गॅसवर ठेवून दिलेला आहे आणि याच्या मी 4 ते 5 शिट्ट्या करून घेतलेल्या आहे. इथे आपली डाळ शिजलेली आहे. मी इथे गूळ घेतलेला आहे. इथे मी आमटी बनवण्यासाठी थोडेसे डाळ आणि त्याचं पाणी काढून ठेवलेलं आहे आणि मी इथे पुरण तयार करून घेत आहे. पुरणाच्या चाळणीतून हे पुरण व्यवस्थित बारीक काढून घ्यायचं आहे. बघू शकता मी कशा प्रकारे करत आहे. प्रत्येक साईडला वेगवेगळ्या पद्धतीने पुरण बनवतात. इथे आपलं पुरण रेडी झालेलं आहे. या पुरणात मी आता 1 वाटी गूळ टाकून घेत आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेत आहे. आणि आपण गॅसवर ठेवायचं आहे. हे गॅसवर ठेवून घेतल्यानंतर हे कंटिन्युअसली हलवत राहायचं आहे, कारण की हे पुरण गुळाचं आहे, लगेच खाली लागतं. कंटिन्युअसली आपल्याला हात चालवतच राहावं लागतो. तुम्ही बघू शकता हळूहळू त्यातल्या गुळाच्या गाठी पातळ होऊन मिक्स होत आहे व्यवस्थित. बघू शकता किती मिक्स झालेलं आहे व्यवस्थित. आता आपल्याला अजून हे चांगलं होऊ द्यायचं आहे. हे 50% झालेलं आहे आता पुरण. आपल्याला हे अजून घट्ट करून घ्यायचं आहे पुरणपोळी बनवण्यासाठी. आपलं पुरण इथं रेडी झालेलं आहे. आता तुम्ही बघू शकता चमच्यातून पटकन पडत नाही आहे, त्याच्यामुळे हे आता व्यवस्थित झालेलं आहे. आता परफेक्ट पोळीसाठी. आता हे थोडंसं मोकळं स्प्रेड करून थोडं थंड होऊ द्यायचं आहे. इथं मी 2 आंबे घेतलेले आहे रसासाठी. मी कट करून आंब्याचा रस बनवते. तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे आंब्याचा रस बनवते. कट करून घेत असते पूर्ण व्यवस्थित आणि मग मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे आणि याच्यातच साखर टाकायची आहे आणि पाणी टाकून व्यवस्थित करून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही अशा प्रकारे केला तर खूप व्यवस्थित आणि छान होतो. घट्टसुद्धा होतो, पातळ होत नाही जास्त. चला तर आपण पुरणपोळी बघूया. इथे मी पीठ मळून ठेवलेलं, हाताला तूप लावून घ्यायचं आहे. थोडंसं छोटासा एक गोळा घ्यायचा आहे आणि व्यवस्थित मळायचं आहे त्याला, म्हणजे पोळी फाटणार नाही. तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे त्याला मळत आहे आणि पिठात डीप करून वाटीच्या आकाराचा त्याला गोल फिरवत घ्यायचा आहे. बघू शकता कशी वाटी तयार झाली आहे आणि गोल बॉलसारखं आपल्याला पुरण त्यात भरून घ्यायचं आहे. तुम्ही बघा मी कशी पुरणाच्या आतमध्ये सारण व्यवस्थित पॅक करत आहे. आणि दोन्ही साईडला पीठ लावून घ्यायचं आहे, पोळी चिटकणार नाही. तुम्ही बघू शकता मी न हात लावता अर्धी पोळी व्यवस्थित लाटलेली आहे आणि थोडीफार राहिलेली बघू शकता कशा प्रकारे केली आहे.
इथे मी लोखंडाच्या तव्यावर करत आहे, त्याच्यामुळं पहिले मी ग्रीस करून घेत आहे पॅनला व्यवस्थित तूप लावून आणि सगळ्या बाजूने तूप सोडत आहे. मी वरतून पण तूप लावत आहे. तुम्ही बघू शकता चपाती थोडीशी झालेली आहे, तर लगेच पलटून घ्यायची आहे आणि थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे वरतून सुद्धा. पुरणाची पोळी ही तुपासोबतच खायला मजा येते. एक साईड पण आपली व्यवस्थित होत आहे, लगेच पलटून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता पुरणपोळी असताना सुद्धा पुरणपोळी फुगते आहे. साधी चपाती तर आपली फुगतेच, पण पुरणपोळी सुद्धा माझी फुगती आहे. तुम्ही बघू शकता किती व्यवस्थित झालेली आहे. आणि मी अशाच प्रकारे सगळ्या पुरणपोळ्या करून घेतलेल्या आहे. तुम्हाला माझ्या असेच नवीन नवीन रेसिपी आवडत असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. थँक्यू.